श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, तुझ्या संवेदनशील मनाला ज्या यातना झालेल्या आहेत, जे दुःख तुझ्या वाट्याला आलं आहे, ते निमित्त आहे. या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तर तुझं मन आज तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल. चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. भाग्याचं दार तुझ्यासाठी उघडत आहे. आज ऐकून तर घे, भाग्यवान ठरशील. माझ्या मुला, जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात किती जणही असतील तरी त्यापैकी तुझ्यासोबत कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आपले वाटता हे जाणून घे. हे जीवनातील सत्य आहे जे तू टाळू शकत नाही. आजच्या जगात खूप कमी लोक असं आहेत जे तुम्हाला सहकार्य करतील, साथ देतील, तुम्हाला अपेक्षित मदत करतील. या कलियुगात तुम्हाला स्वावलंबी बनावं लागेल. स्वामींसाठी काही मिनिटं दे. आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडणार आहे, जे तुला हा संदेश ऐकल्यानंतर तुझं मन बदलण्यास प्रवृत्त करेल. आणि आज स्वामी तुझ्यासाठी खास संदेश घेऊन आले आहेत. आणि हा संदेश लक्षपूर्वक ऐक, ज्यामुळं तुला काही गोष्टी कळून जात. म्हणून बाळा, नेहमी लक्षात घे, जे अवघड वाटेल ते आधी समजून घ्यायचा प्रयत्न कर आणि ते आधी करायला घे. त्यामुळं जितकं तू अवघड गोष्टी मला जमणार नाहीत म्हणून तू त्याला लांब करण्याचा प्रयत्न करशील, तेवढ्या त्या गोष्टींचं टेन्शन तुला जास्त येत राहणार आहे. त्यामुळं सोप्या गोष्टी नंतर करू शकतोस, पण अवघड गोष्टी आधी हातात घे. मग बघ, तुला त्यात रुची निर्माण होईल. मग तुझ्या मुलांचा अभ्यास असू दे किंवा तुझ्या आयुष्यातल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी असू दे, हे गोष्ट तू नेहमी लक्षात घे. कारण स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. तू कुठलीही गोष्ट करत असताना स्वामींचं एकदा नाव घे आणि तुझ्या कामाला सुरुवात कर. मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो. जर तुला विश्वास असेल की तू हे काम पूर्ण करू शकतोस तर तू नक्कीच पूर्ण करू शकतोस. कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत नाही केली जात बाळा. त्यांच्याकडून ती लोक किंमत करली जात नाहीत. त्यामुळं नेहमी तुला या गोष्टींची जाणीव आहे, कारण तू प्रत्येक गोष्ट जवळून पाहिली आहेस. कष्ट काय असतात, संघर्ष काय असतो ते तू जवळून पाहिला आहेस. त्यामुळे तुला त्याची किंमत आहे आणि तू वेळेनुसार सगळ्या गोष्टींना महत्त्व देतोस. त्यामुळे ते लोक तुझ्या आयुष्यामध्ये असणं किंवा नसण्याने काही फरक पडणार नाही आणि कुणालाही ते महत्त्व देणार नाही. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तू तुझं कार्य करत राहा. आणि ज्यावेळी तुझं नाव होईल किंवा तुझी प्रगती होईल त्यावेळी तेच लोक तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाही. नेहमी लक्षात घे, असा एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उगवतच असतो बाळा. नेहमी लक्षात घे. त्यामुळं स्वतःला तू एकमेव असं समज. लोक जर देवामध्ये पण दोष काढत असतात बाळा, तर तू तर माणूस आहेस, माणूस म्हणून जन्माला आहेस. त्यामुळं तुझ्याकडे तर कितीतरी दोष असतील असं या दृष्टिकोनातून लोक बघणारच. त्यामुळं तू त्यावरती नाराज होऊ नकोस किंवा कोणताही आक्षेप करू नकोस. तू तुझं कार्य करत राहा. कारण बाळा, चालताना नेहमी सरळ आणि खांदा उंच करून चाल. बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळं घालून बोल. त्यामुळं बघ तुझा आत्मविश्वास कसा वाढतो. कारण प्रत्येक वेळी तू समोर असणाऱ्यांसमोर झुकावं असं काही नाहीये. त्यामुळं तुझ्या आवाजामध्ये जर गोडवा असेल तर तू नेहमीच लोकांची मनं जिंकणार आहेस, हे नेहमी लक्षात घे. त्यामुळं कटू आणि असत्य असं जर बोललास तर तू लोकांना आवडणारच नाहीस. त्यामुळं चेहऱ्यावरती आनंद, थोडंसं हसू आणि शब्दामध्ये गोडवा ठेव. त्यामुळं बघ तुझ्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंदाचे क्षण येतील. जे लोक निरर्थक वायफळ बडबड करतात, फुकटचा वेळ घालवत असतात, त्यामुळं त्या लोकांकडे दुर्लक्ष करू नकोस आणि त्यांच्या नादाला लागून तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. तुझी किंमत कमी करून घेऊ नकोस बाळा. कारण जे मेहनती आणि कष्टाळू लोक असतात तर ते लोक या लोकांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात, कारण ते त्यांचा फुकटचा वेळ वाया घालवत असतात. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तू तुझं कार्य करत राहा. कारण अशा लोकांना जग किंमत देत नाही किंवा त्यांना विचारतही नाहीत. त्यामुळं तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. प्रत्येक वेळी जर टाइमपास करणं बंद केलंस तर तुला लोक समजून घेतील, किंमत देतील आणि मान देतील. नाहीतर लोक तुला चुकीचं समजत
नाहीतर लोक तुला चुकीचं समजूत काढतील आणि तुझ्याकडे चुकीच्या दृष्टीने बघतील आणि तुला चुकीचे समजतील. त्यामुळे तुझ्याकडे लक्ष देणंही बंद करतील. त्यामुळे नेहमी लक्षात घे बाळा, जर स्वतःची किंमत राखायची असेल आणि स्वतःला एक वेगळं महत्त्व द्यायचं असेल, तर समाजात टिकून राहायचं असेल, तर तुला स्वतःला आधी एक चांगलं व्यक्तिमत्व बनवावंच लागेल. तुला त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेची किंमत करावी लागेल. कारण वेळ ही अशी वस्तू आहे जी आपल्या हातात कधीच राहत नाही. बाळा, नेहमी लक्षात घे, तू कोणत्याही लोकांसोबत बोलताना, मग ते तुझ्या जवळचे असतील किंवा लांबचे असतील, तू कधीही त्यांच्यासोबत बोलताना तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, तुझ्याकडे असणाऱ्या पैशाबद्दल, तुझ्या अडचणी किंवा तुझी एखादी कमजोरी त्याबद्दल, तू भविष्यामध्ये ज्या काही योजना केल्या असतील, जे काही नियोजन केलं असेल त्याबद्दल कधीही कोणासोबत चर्चा करू नकोस किंवा सांगूही नकोस. कारण कधीही प्रामाणिक राहिलं आणि सगळ्या गोष्टी आपण समोरच्याला विश्वास ठेवून सांगायला लागलो तर लोक कधी तुझ्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतील हे सांगता येत नाही बाळा. त्यामुळं कधीही नेहमी ही गोष्ट लक्षात घे. जर लोकांसमोर तू एखादी गोष्ट बोलून दाखवली असेल तर ती साध्य करण्यावर तू नेहमी लक्ष दे. आणि जर ती गोष्ट साध्य करण्यासाठी तू प्रयत्नच केले नाहीस किंवा ती गोष्ट तू साध्य केली नाही तर लोक तुझ्या बोलण्यावरील विश्वास त्यांचा उडून जाईल. त्यामुळे लोकांशी बोलताना कधीही अति बडबड करू नका किंवा जास्त स्पष्टीकरण देऊ नका. त्यामुळं काही न बोलता, काही स्पष्टीकरण न देता शांतपणे, शांत विचार करून आपल्याकडे स्वतःकडे संयम ठेवून तू गोष्टी करण्यावर भर दे, कृती करण्यावर भर दे. त्यामुळं तुझा वेळ वाचणार आहे आणि तुझ्या कामाला यश देखील मिळणार आहे. त्यामुळं जास्त अशा लोकांमध्ये गुंतून न राहता तू तुझ्या करिअरकडं फोकस कर. त्यामुळे तुझं आयुष्य सुधारणार आहे, चांगलं होणार आहे. बाळा, नेहमी लक्षात घे, ज्यावेळी तू दुःखात असशील किंवा तुला सतत अडचणी येत असतील, कोणी तुला सहकार्य करणार नसेल, त्यावेळी इतर लोकांना ते बघून आनंदच होणार आहे. ते तुला त्यावेळी मदत करणार नाहीत किंवा तुझं दुःख समजून घेणार नाहीत. उलट त्यांना हसू येईल, आनंद होईल की बघा हा कसा अडचणीत आहे, हे पाहून त्यांना आनंदच होणार आहे. आणि ज्यावेळी तू तुझ्या स्वतःच्या पायावर असशील किंवा तू काहीतरी घडवलं असेल किंवा तू आनंदी असशील, जरी तुझ्याकडे काही नसलं तरी देखील तू मनापासून समाधानी आहेस किंवा आनंदी आहेस, तरी देखील तू इतरांना मदत करतोयस, सहकार्य करतोयस, तर हे पाहून ते जळणार आहेत. तर ह्याच्या विरुद्ध ह्या गोष्टी होत असतात बाळा. नेहमी लक्षात घे, समाजात अशीही लोक आहेत जे तुझ्या आजूबाजूला आहेत, तुझ्या अगदी जवळची देखील आहेत, जे असे तुझ्यासोबत वागत असतात. त्यामुळं त्या लोकांकडे नेहमी तुला दुर्लक्ष करायचं आहे, त्यांच्या मनावर घ्यायचं नाही. कारण ते लोक फक्त पाठीमागून बडबडणार आहेत, बोलणार आहेत आणि त्यानंतर तुझी एकदाची वेळ आली की ते सगळे विसरून जाणार आहेत. त्यामुळं ह्या गोष्टी तू जर डोक्यात घेऊन बसलास तर नुकसान तुझंच होणार आहे, इतकं लक्षात घे. लोकांना तू सांगू नकोस. त्यामुळं तुझंच तिथं वेळ वाया जाणार आहे आणि तुलाच चुकीचं ठरवलं जाणार आहे. त्यामुळं जे लोक तुला समजून घेतील किंवा तुझं बोलणं त्यांना पटेल अशा लोकांसमोर तू तुझे विचार मांड.